दरवर्षी निवृत्तीनाथांची दिंडी आपल्या नगर बाजार समितीमध्ये मुक्कामाला येते आणि नगर हमाल पंचायतीतर्फे आणि नगर बाजार समितीतर्फे त्याची एकदम योग्य त्यांना माहेराला आल्यासारखं वाटतं वारकऱ्यांना. आज जी दुपारची व्यवस्था आहे, आज तुमच्यातर्फे व्यवस्था आहे, तर काय काय आज कशी जेवणाचं मेनू काय आहे आणि किती भाकरी आहेत काय आहेत? दर सालाप्रमाणे जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने आमच्या सर्व कष्टकरी वर्गाच्या वतीने दिंडीचं स्वागत केलं जातं. आणि काल रात्री आपण खिचडी, काल उपवास असल्यामुळे केळी खजूर असं काल वाटप केलं. आज दुपारी आता समाधी सोहळा चालू आहे. दुपारी 3 नंतर आपण पाहत असताल आता आमच्या जवळजवळ 100-125 महिला भाकरी थापून चुलीवरच्या भाकरी, भात, ठेसा, लोणचं, लिंबू कांदा असं गावरान जेवण मेनू हा प्रसादारूपे आपण वारकऱ्यांना देत असतो. आणि साधारण 20-1 हजार लोकांचं जेवण आपण दुपारी करत असतो. आणि सर्व आमचे कष्टकरी बांधव सर्व त्याची व्यवस्था ठेवत असतात, चोख व्यवस्था. आज निवृत्तीनाथांचे समाधी सोहळा आहे आणि आज त्र्यंबकेश्वरला सुद्धा हा सोहळा चालू आहे. या वेळेस नगरला सुद्धा हा सोहळा चालू आहे. नगरच्या दृष्टीने भाग्याचा दिवस, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्ही नगरकर खरंच भाग्यवान आहे. कारण त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या दरम्यान ही दिंडी म्हणजे अहिल्यानगरमध्येच हा समाधी सोहळा होतो. याच्यात आम्ही अहिल्यानगर त्यातल्या त्यात आमची जिल्हा हमाल पंचायत आम्ही खूप भाग्यवान आहोत का हा समाधी सोहळा आमच्या दारामध्ये होतो. आणि निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पर्यंत 2 दिवस कुठंच मुक्काम नसतो, फक्त नगर शहरात त्याचा मुक्काम असतो. आणि आपण 2 दिवस अन्नदान हे करत असतो. ही जी सेवा करता तुम्ही, तुमचे कष्टकरी बांधव सगळे, याच्याबद्दल तुमच्या मनात काय भावना येतात? भावना आता ते बोलून दाखवता येणार नाही. आणि आमचं वारकऱ्यांचं चेहऱ्यावरचं हसू, समाधान हेच आमचं म्हणजे भाग्य आहे की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतो. आम्ही कर्तव्य म्हणून नाही करत, तर ही आमच्याकडून देव करून घेतो. आणि ही आमच्या दृष्टीने आमची ही सेवा आहे. याचं पुण्य निश्चितपणे आमच्या जिल्हा हमाल पंचायत असेल, जो दिंडीची सेवा करेल त्याला निश्चितपणे मिळेल. आपण म्हणतो ना आपल्याला पंढरपूरला जाता नाही आलं, पण वारकऱ्याची सेवा केली तर आपण पंढरीचं दर्शन आपल्याला होतं. त्या 100%. रामकृष्ण हरी. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.